नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की तरुणांनी राजकारणात का सहभागी व्हावं? तरुणांनी राजकारणात यासाठी सहभागी व्हावं. तरुणामध्ये जी ऊर्जा असते, क्षमता आहे की बाबा कुठल्याही गोष्टीमध्ये घ्या. आज घडीला देशाचं, गावचं आणि आपल्या महाराष्ट्राचं पण घ्या. तरुणाच्या हातामध्येच भवितव्य आहे. असं पाहायला गेलं तर एक मंगेश साबळे तरुण जर सरपंच सोडला तर बाकीचा असं रस्त्यावरला कोणताही आमदार किंवा सरपंच असो आपल्याला पाहायला दिसत नाही. मंगेश साबळे तरुण हा सर्वप्रथम सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे की गोरगरीब लोकांवर जो अन्याय होतो ते थांबवण्याचा तो प्रयत्न करतो. आणि बाकी जे सरपंच आहेत, तुम्ही जसं म्हणलात की मंगेश साबळे सरपंच हाच आपल्याला पाहायला हां, कसं आहे सर, प्रत्येक सरपंचाचे विचार सारखे नाहीत. अच्छा. आणि मंगेश साबळे हा म्हणजे भ्रष्टाचार न करता गोरगरीब लोकांना सेवा कशी देता येईल त्याचा विचार करणारा व्यक्ती आहे. तरुणाला राजकारणात न जाता समाजसेवा करता येते का? राजकारणात जर गेलं तर त्यांच्याकडे सर कुठला तरी एक पॉवर असतो. पॉवर असल्यामुळं आज कसं आहे, कुठेही जा तुम्ही, जर पॉवर असेल तर कुठलंही काम करून घ्यायला इझिली होऊ शकतं. राजकारणात गेलं तर कामं लवकर होतील. आणि जर समजा क्षमता असेल तर राजकारणात न जाता पण कामं होऊ शकतात. मी बराच रिसर्च केल्याने कळालं की तुम्ही बऱ्याच लोकांना मदती वगैरे केल्या. तर ती कशा प्रकारच्या मदती होत्या? सर आता मदती म्हणजे सर कुठले हॉस्पिटल असेल किंवा कुठले तहसीलचे कामं असतील, कुठले भांडणतंटे असतील, राजकारणात न जाता समाजकार्याच्या माध्यमातून पण सर कामं खूप केलेली आहेत. मी कुठले सामाजिक सलोखा राखण्यासाठी गावात कुठले चांगले उपक्रम असतील. तरुणांना राजकारणात किती सहभाग असावा असं तुम्हाला वाटतं? तरुणांनी राजकारणात सहभाग घ्यावाच म्हणलं तर शिक्षणाकडे लोक जाणार नाही. त्यामुळे तरुणांनी जे गावामध्ये समजा आता गावामध्ये जे तरुण रिकामे आहेत बसलेले, त्यांनी राजकारणात यायला काही हरकत नाही. ते जर राजकारणात आले तर समजा गावचा विकास होईल आणि आपल्या महाराष्ट्राचं भवितव्य 100% तरुणांच्याच हातामध्ये आहे. आता आज घडीला असे एकही ग्रामपंचायत नाही जिथे भ्रष्टाचार केला नाही. ह्या जुने जे सरपंच आहेत, आता हे बोटावर मोजणे इतके सोडून द्या. मंगेश साबळे ह्या व्यक्तीचं रसायनच वेगळं आहे, ते प्रत्येकात नसतं. बोटावर मोजणे इतके जर सर सोडले तर बाकी सर्व सरपंचांनी भ्रष्टाचारच केलेला आहे. आज घडीला आम्ही बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार पाहिलेला आहे डोळ्यांनी. तर प्रत्येक गावातून प्रत्येक नवतरुण म्हणतो की बाबा आमच्या गावामध्ये भ्रष्टाचारच झालेला आहे, आमच्या गावचा विकास झाला नाही, आमच्या गावात ह्या ग्रामपंचायतीने एवढे पैसे उचलले, ह्या कामासाठी तेवढे पैसे उचलले. तर म्हणजे आता ह्या घडीला लोकांचा पण जे वयोवृद्ध लोक आहेत, ज्या गावातील महिला आहेत आणि नवतरुण, हे पूर्ण एक साईडला होत आहे. कारण ह्या लोकांना संपूर्ण समजलेलं आहे की बाबा गावामध्ये ह्या जुन्या लोकांनी आजपर्यंत काहीही केलं नाही. प्रत्येक गावची अवस्था ही काहीच नाही. एकाही गावामध्ये प्रत्येक गावचा भ्रष्टाचार येतो. कुठल्या ग्रामपंचायतचा येतो, कुठं ग्रामसभेचा येतो, कोणी ह्यानं पैसे खाले, कोणी ते हिसाब देत नाही, कोणी हे देत नाही. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की तरुणांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कसा आवाज उठवला पाहिजे? तरुणांनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कसं बोलायचं? आज घडीला विषय कसा आहे, समजा मी जर बोलायला लागलो तर जुने जे राजकारणी असतात ते राजकारणी लगेच दबाव आणतात, त्याच्यावरती प्रेशर यायला सुरू होतं. त्यामुळं सर काय करायला पाहिजे, जे नवतरुण गावातील आहेत, एक 10-5 पोराची कमिटी बनवायला पाहिजे, जशी आम्ही बनवलेली आहे. ग्रुपिंगमध्ये जेवढं काम करशाल तेवढं आपल्यासाठी चांगलं जाईल. समजा मी एकटा बोलायला लागलो, माझ्यावरती कुठलं तरी प्रेशर येईल. प्रेशर आल्यावर नवतरुण बोलणारच नाहीत. प्रत्येक गावामध्ये एक 10-5 मुलाची जे पक्के आहेत मजबूत, त्या मुलाची एक युनिटी करायला पाहिजे. युनिटी करून गावामध्ये जिथं भ्रष्टाचार होतो तिथं निडरपणे आवाज उचलला पाहिजे. जर आवाज उचलला तर पुढचा आहे 100% पुढचा चोरच आहे. आणि चोर असेल तर आपण त्याला चोर म्हणल्यावर तो घाबरणारच. एक जण म्हणण्यापेक्षा आपण जर 10 जण चोर त्याला म्हणलं तर त्या ठिकाणची कामं पण व्यवस्थित होतील. आणि जे गावामध्ये ग्रामपंचायत लेवलला जो भ्रष्टाचार होतो तेवढ्या गावातला भ्रष्टाचार थांबणार. माझ्या गावातला मी थांबवलेला आहे. माझ्या गावामध्ये मी आरटीआय अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी माहिती मागवली. अच्छा. आता ह्याच्यामध्ये आता त्यांचं म्हणणं बरं का, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं नाही, एक शेवटच्या टोकापासून म्हणजे क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत पूर्ण लोकांची टक्केवारी असतात. सर आरटीआय अंतर्गत माहिती मागवली त्यावर चौकशी बसली, ती चौकशी झाली नाही, त्याच्यावर मला अद्याप कुठली माहिती नाही. म्हणजे हे सिस्टम पूर्ण मॅनेज आहे. अच्छा. मी एकट्यानं बोलल्यामुळं नाही होणार. अशी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नवतरुणांनी एक युनिटी तयार करायला पाहिजे आणि
ग्रुपिंगमध्ये काम करायला पाहिजे. सर, मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून जवळपास एक 15-20 मीडियानं बातम्या लावलेल्या आहेत माझ्या. तुम्ही आपल्या युवा राज्याला पण आहे बातमी, पण त्याच्यावरती सर कसं आहे, सिस्टम पूर्ण मॅनेज आहे. तेव्हा अधिकाऱ्याकडे गेले, ते म्हणतात चौकशी लावतो, ते चौकशीला 1 महिना येत नाहीत. आले तर ते म्हणतात नाही सर इथं असं झालं नाही, 2 दिवसाला येतो, परत येत नाहीत. असे खूप मोठे घोळ आहेत. त्याच्यामुळं युनिटी करून, आणि मी टीका सोडलेली नाही, आमचा पाठपुरावा चालूच आहे. शेवटी न्याय आहे, तो भेटणारच. एवढं काम करताना तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली नेमकी? आपले आई वडील, भाऊ यांचा खंबीर पाठिंबा आहे माझ्या पाठीमागे. तुमचा सध्याच्याला भविष्याबद्दल काय विचार आहे पुढं? माझा सर भविष्याबद्दल म्हणजे विचार, मी सामाजिकच काम करतो अच्छा. आणि पुढं राजकारणामध्ये जायचा विचार आहे. तुम्हाला वाटतं का, कारण हे जे खुर्च्या धरून बसलेले बगळे आहेत ते खुर्च्या सोडतील आणि तरुणांना संधी देतील? आता ह्या लोकांचा जुन्या राजकारण आणि खुर्ची म्हणजे बिझनेस आहे. त्यांचा बिझनेस जर मोडून काढायचा असेल तर हे नवतरुण पोरांना कुठंतरी ते ठिणगी पेटवली पाहिजे. आता मी माझ्या गावामध्ये पेटवलेली आहे. सरकार निधी पण खूप देतं, सरकारची यात चूक नाही, सरकार निधी खूप देतं. पण कसं आहे सर माहिती आहे का, जे गावामध्ये जे टगे असतात, आपण त्याला टगे म्हणतो मी माझ्या भाषेमध्ये, त्या लोकांना फक्त त्या ठराविकच लोकांना तो निधी भेटतो. कुठले घरकुल असतील तर 4-2च लोकांना परत घरकुल मिळणार. कुठला लाभ असेल तर ते परत त्याच लोकांना मिळणार. जे गोरगरीब जे लोक आहेत, ज्या लोकांना म्हणजे कुठं कागद नेऊन कोणाला बोलायचं हे माहितीच नसते. आणि मुळात विषय म्हणजे सर, गावामध्ये ग्रामपंचायतला ग्रामसेवक कधीच हजर नसतो. माझ्या गावात म्हणून नाही, पूर्ण जिल्ह्यात कुठेही जा तुम्ही, कुठं ग्रामसेवक हजर नसतात. एकाही गावामध्ये एकही सरपंच नसतो, कुठले मेंबर नसतात. समजा तुरळीक असतील तर समजा बोटावर मोजणे इतके मेंबर गावात असतील. सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच हे गावात राहतच नाहीत. त्यांना या गावाची तळमळ काय वाटणार आहे? गोरगरीब लोकांना फक्त ते ज्यावेळेस मतदान येतं ना, त्यावेळेस ते त्या लोकांपाशी जातात आणि तुला काय पाहिजे, मी तुला काय देऊ, असं बोलतात. म्हणजे भूलथापा. नवीन नवतरुण जे पोरं आहेत यांनी खूप मोठी जागृती केली आहे. शेतकऱ्याला पण भरपूर योजना वगैरे येतात, तर अशा काही गोष्टीबद्दल काय? आता सर, शेतकऱ्यांचा विषय घेतला, जगाचा पोशिंदा हा शेतकरीच आहे. शेतकऱ्यांना ह्या गोष्टीची माहिती नसते आणि त्यांना ह्या लोकांनी, हे जे गव्हर्नमेंटने जे लावलेले आहेत ना लोक, ह्यांनी माहिती द्यायला पाहिजे ना शेतकऱ्यांना, की बाबा ह्या योजना चालू झालेल्या आहेत, तुम्ही हे कागद द्या, ती योजना घ्या. आणि जर दिली तर ती फाईल घेऊन ह्या टेबलावर समजा 2%, त्या टेबलावर 5%, त्या टेबलावर 10%, त्या टेबलावर 15%, अशी ते टक्केवारी ठरलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जरी द्यायचं असेल तरी त्यांचा रेट ठरलेला आहे. समजा तुम्हाला 1 लाख रुपयाची योजना असेल तर तुम्हाला 20,000 रुपये अगोदर द्यावं लागतील. 1 लाखाच्या योजनेला 20,000. हां, तर ती योजना भेटेल. नाहीतर मग तुम्ही चक्राच मारा तुमच्या ते थैली घेऊन, ते तुमच्या चपल्या फाटेपर्यंत ते कोणी तुम्हाला अधिकारी विचारत नाही. आणि गेलं तरी थोडं दमाने या, कुठला सर्व्हर चालू नाही, कुठलं काही नाही, असंच म्हणून म्हणजे एकदम हेळसाळ होत आहे शेतकऱ्यांची. पण त्यापेक्षा मग शेतकरी पैसे देऊन टाकतो 20,000, नाविलाज असतो, कुठले तरी व्याजाने काढतो आणि देऊन टाकतो. नाही दिले, शेतकऱ्यांना काय वाटतं माहिती आहे का, की बाबा आपण पैसे नाही दिलो तर ते आपल्याला नाही भेटणार. मग ते कोणाच तरी एखाद्याची व्याजानं पैसे काढणार आणि आणून त्याला देणार. मग त्याचे आले का ह्याचे व्याजन त्याचे मुद्दल इकडं भरणार. ते म्हणजे ते बराबरीमध्येच राहणार आहे. एक काही विकासही नको, विकासही नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणता की तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे. आता नवतरुण म्हणलं तर आमच्या गावामध्ये नवतरुणांनी ठाम असा निश्चय केलेला आहे की ह्या वेळेस पूर्ण नवतरुण टीम आम्ही उभं करणार आहोत. म्हणजे आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही पूर्ण नवतरुण पोरं एकदम जागृत झालेले आहेत. आणि आमच्या गावामध्ये आज घडीला तरी पूर्ण गावामध्ये चर्चा तशी आहे, नवतरुण पॅनल उभं करा. नवतरुण पॅनलच्या मागे आम्ही पूर्ण गाव आहोत. आणि आमचे जे समजा टीम आहे, टीम वर्कने आम्ही काम करतो ना, तर आमची टीम अशी आहे सर की एकदम प्रामाणिक. म्हणजे कोणालाही कुठल्या कशाची टक्केवारी नको किंवा कशाची संबंधच नाही. खिशातून पैसे घालून गोरगरीब लोकांची सेवा करणार अशी आमची टीम आहे.